आणि विधिमंडळ परिसरातली ही आपण थेट दृश्य पाहतो। तर काही वेळामध्ये आता राज्यपालांचं या ठिकाणी आगमन होतंय। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि अधिवेशनाआधी राज्यपालांचं सुरुवातीला अभिभाषण होणार आहे। राज्यपालांच्या गाड्यांचा ताफा आता विधिमंडळ परिसरामध्ये आलेला आहे। राज्याचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन निश्चितच वादळी होणार। नवीन सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आज आहे। यामध्ये अनेक नवीन मंत्री पाहायला मिळणार आहेत, आमदार पाहायला मिळणार आहेत आणि त्यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात, काय नेमक्या महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी होतात, कुठले जनतेचे मुद्दे उचलले जातात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर विरोधक सुद्धा टीका करताना पाहायला मिळतात। दिलेला निधी, झालेला खर्च याची सांगड घातल्यास हा ढोबळ अर्थसंकल्प असणार आहे आणि अशा प्रकारची टीका होतीये। मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचं स्वागत केलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पाहायला मिळतात, तसंच विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे सुद्धा पाहायला मिळतात। आमच्या प्रतिनिधी मनोशी पाठक या सर्व घडामोडींवर अधिवेशनाचे लक्ष ठेवून थेट जाऊया मनोशीकडे। मनोशी, राज्यपालांचं आगमन झालेलं दिसतंय या ठिकाणी। राज्यपालांचं आगमन झालेलं आहे। प्रोटोकॉलनुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यासोबतच सरकारमधले सगळे आमदार, यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित झालेले आहेत। आता मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना सुद्धा दिली जाईल। इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार सुद्धा अर्पण केला जाईल। महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, वंदन करून पुढील कामकाजाला सुरुवात होईल। सध्या आपण बघतोय की राज्यपाल आणि सोबतच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आता मुंबई पोलीस बँडकडून सादरीकरण केलं जात आहे, त्यांना मानवंदना दिली जाते।